Okay. So what I told you guys, like Active Directory enumeration topic, इसमें क्या है, ब्लड हाउंड नाम का एक टूल है. हाउ टू डाउनलोड, हाउ टू यूज, हाउ व्हाट इज लाइक व्हाट इज दिस ॲप्लिकेशन्स यूज. सो ये ॲप्लिकेशन कशासाठी यूज केला जातो, इन्युमरेशन्स म्हणून यूज केला जातो ए डीमध्ये. ओके. अँड इट इज कॉल्ड ब्लड, क्या बोल सकते हैं इस प्रोनाउंसिएशन को? इट ब्लड हाउंड. हाँ, हाउंड या हाउंड, whatever. It take the data from the any device on the network and then proceed to the plot the graphs that can help attacker. तो डोमेन एडमिन का एक्सेस जो होता है वो हमें निकालने के लिए, अभी मैंने लास्ट टाइम हमको जो एक्सप्लेन किया था एक्टिव डायरेक्टरी का स्ट्रक्चर, वो कैसे था, कैसा होता तो there are number of users and number of groups, printers, share system, services, domain. Under the under the tree, or you can say like a forest, there are number of domain. So within a one domain there are number of groups and users. Okay. So suppose एक domain आहे, त्या domain मध्ये इकडे users आहे, राईट. आता इथे मी किती यूजर्स क्रिएट केले, 4 यूजर आहे, यूजर 1, यूजर 2, यूजर 3 अँड यूजर 4, राईट. आपण फक्त यूजर्सला हे करूया, ग्रुप वगैरे नाही करत आहे. सो नाव व्हॉट हॅपन वी नो लाईक यूजर नंबर 1 क्रेडेन्शियल्स अँड ऑल. सो जर मला ह्या डोमेनमधल्या ह्या यूजरची इन्फॉर्मेशन माहिती आहे, ओके, दिस इज लाईक यू कॅन लाईक से दिस वन इज अ पी सी डेस्कटॉप, here so PC or desktop or access, right. And the user 1 2 3 4 are different but they are connected to network आणि ज्याला आपण डोमेन बोलतोय. आणि हे जे यूजर आहे हे यूजरची इन्फॉर्मेशन ह्या डोमेनमध्ये आहे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड लाईक ॲक्टिव डायरेक्टरी. ओके. नाव ही जी ॲक्टिव डायरेक्टरी आहे हिच्यामध्ये जे कन्फिग्रेशन केलं आहे नंबर ऑफ युजरचं, हे इथे स्टोअर आहे, ह्याच्या डेटाबेसमध्ये स्टोअर आहे, DBमध्ये. ठीक आहे. इकडे स्टोर आहे. सो there are number of user and that database is stored in this domain controller. Okay. Now what happen here, you just compromise the first user, like you having a username, password and everything, you having the console access of user number 1, but you don't know user 2 3 and 4 and the admin user. Okay, there are admin user also, right, admin user also, but you don't know other users information or password, right. So what you need to do, like blood hunt used to find the details of other users. Okay, like users, SID, domain control information, एक्टिव डायरेक्टरी में जितनी भी चीज़ें हम लोग ट्राई कर सकते हैं, लाइक वो सब चीज़ें हम लोग यहाँ एक यूज़र से बाकी यूजर्स की इन्फॉर्मेशन निकाल सकते हैं. कसं करू शकतो आपण, बिकॉज दिस यूजर्स आर कनेक्टेड टू दिस डेटाबेस अँड अदर यूजर्स ऑल्सो त्याच डेटाबेसमध्ये आहे, राईट. जसं आपण एसक्यूएल इंजेक्शन करतो, एक इमॅजिनेशन करा, एसक्यूएल इंजेक्शन थ्रू आपण जर डेटाबेसमध्ये घुसतो तर बाकी डेटाबेसला पण आपण कॉम्प्रोमाइज़ करू शकतो, लाइक दिस, राइट. आता यही चीज़ हम लोग क्या करने वाले यहाँ पे देखेंगे. सो ब्लड हंट्स टूल्स यूज फॉर व्हाट, टू like it take the data from any device on the network and then proceed to the plot the graph that can help attacker their way to the domain admin. like domain admin तक हमें जाना है तो हमें कैसे जाना है, कैसे जा सकते हैं, क्या क्या निकाल सकते हैं इन्फॉर्मेशन, ये ब्लड हंट्स हमें यूज़ करने के बाद पता चलेगा. लाइक वो डेटा जो है वो डोमेन का डेटा है, डोमेन के डेटा से वो एक्सट्रैक्ट करता है डेटा को, राइट. उसके बाद वो क्या कर सकता है, उस डेटा का हमें एनालाइज करके यूज़ करने के लिए हेल्प कर सकता है, बस उतना ही है. अब वो कौन सा डेटा हो सकता है इसमें दिया है, राइट, लास्ट में. बट राइट यू नीड टू इंस्टॉल दिस इन योर सिस्टम, हो सिस्टम लाइक लिनक्स में इंस्टॉल करना है, कैसे करना है. ओके. उसके बाद विंडोज़ में कैसे इंस्टॉल करना है, दोनों लाइक लिनक्स एंड विंडोज़ में कैसे इंस्टॉल करना है, दोनों चीज़ें हमें दिखाई है. साथ में लिनक्स में इंस्टॉल करने के बाद डोमेन का डेटा एक्सट्रैक्ट कैसे करना है, साथ में इन्यूमरेशंस कैसे करना है, ठीक है. और उसके बाद अगेन विंडोज़ में कैसे इंस्टॉल करना है और उसका डेटा कैसे एक्सट्रैक्ट करना है, ये चीज़ें हम लोग देखेंगे इन दिस आर्टिकल, राइट. बस इतना ही है, एक्सट्रैक्ट करना है और दोनों होस्ट में हमें
इंस्टॉल एंड यूज़ कैसे करना है बस, राइट। इवन देर आर पावर शेल एक्सेस शार्प हॉर्न्स ऑन पावर शेल का यूज़ करके हमें कैसे करना है वो भी देखेंगे। इम्पायर तो हमारा हुआ है एक्चुअली, ठीक है, फर्स्ट बैच का, सेकंड बैच का नहीं हुआ है, हाँ सेकंड बैच का भी हुआ है शायद। तो शार्प हॉर्न ऑन द पावर शेल इम्पायर, हाउ टू यूज़ इम्पायर यूजिंग द शार्प हॉर्न, वो भी देखेंगे। अब ओवरऑल मैं दिखाऊंगा आपको लाइक इंट्रोडक्शन ऑफ ब्लड हंट, राइट। व्हाट आई टोल्ड यू दैट एक्टिव डायरेक्टरीज में से मतलब एक नेटवर्क में से बाकी लोगों की इंफॉर्मेशन डेटा को एक्सट्रैक्ट करके दिखाना इसका एक काम है। सो वन मोर क्वेश्चन फॉर यू गाइज, व्हाट इज अजूरा क्लाउड और अजूरा एक्टिव डायरेक्टरी? एनीबडी नो अबाउट अजूरा एक्टिव डायरेक्टरीज? ते क्लाउड क्लाउड हे आहे का ऍक्टिव्ह डायरेक्टरीजचं? हाँ हाँ हाँ। सो अजूरा लाइक ये क्या है, ये एक मायक्रोसॉफ्ट ची एक सर्विस आहे, ठीक आहे, आपण बोलतो अजूरा। ते क्लाउडवरती चालतं, त्याच्यावर ॲक्टिव्ह डायरेक्टरी चालतं, एव्हरीथिंग। सो ए डी अँड अजूरा ॲक्टिव्ह डायरेक्टरी आर डिफरंट, ओके। सो द ब्लड हाउंड ऑल्सो सपोर्ट फॉर द अजूरा, लाईक अजूरा वॉट एव्हर, राईट। तर तिथे पण ते चालतं, राईट। and the blue team can use blood hunt to identify and fix those same attack pattern, okay। Also blue team and red team also use this blood hunt. So what is different between blue team and red team? अटॅकर्स राहतं रेड टीम आणि ब्लू टीम डिफेंडर्स Yeah, राहतात. exactly. So attackers or sorry, suppose defenders need a blood hunt, that means त्यांना कुठे प्रॉब्लेम आहे हे शोधण्यासाठी ब्लड हंटचा ते यूज करतात, ओके। नाउ द पॉइंट इज हाउ टू इंस्टॉल, इट्स इन अ सिंपल वे टू इंस्टॉल apt install and okay। now what is neo4j? neo4j is a database services okay। so if you don't once you type this command apt install a bloodhound, at that time same services also installing, okay, same services also installing, okay। try this and notice there are neo4j also installing, right। जेव्हा हे इंस्टॉल होईल त्यानंतर तुम्हाला हे कमांड टाईप करायचं, neo4j console। so what does it means? it means it starting like एक सर्विसेस स्टार्ट करेल तो लोकल सर्विसेसवरती एक वेबसाईटवरती लाईक लोकल होस्ट अँड 7474। लेट मी स्टार्ट दिस रिमोट neo4j console, okay। now what happen, it's a home folder, share configuration file, logs, plugins, data file, certification file, and it's running, right। so here you can see like a remote interface available at this link. Let me copy this one, and it created a user name is neo4j, okay। you updating the initial password is in component security users, okay। so the password I don't think so, the password is I don't know, let's check। it must be like a blank, and authentication type must be user and the password, okay। user is neo4j and the password is suppose 123 से टूल क्यों यूज होता है? क्या ये टूल क्यों यूज होता है? तो तेरा ध्यान किधर था भाई, किधर है तू? ओह इधर ही हूँ। किधर हो? अरे वो वर्कशीट देख रहा था, वो जो एक्टिव डायरेक्टरी कर रहे थे। मैं कब से बता रहा हूँ, फिर तू किधर है? एक काम करो,
So the default password for the NeoG database is Neo4j. The password for the example database bloodhunt, click login and the GUI attempt. मेरा पासवर्ड यहाँ पर नहीं ले रहा है वो, आप ट्राई करना इसे इंस्टॉल करने का, मैं आपको बताता हूँ कैसे करना है. ओके, डेटाबेस एक्सेस माइट रिक्वायर ऑथेंटिकेशन एक्शन. एक काम करते हैं, इसको छोड़ो. हाँ, ये क्या है ब्लड हंट, क्या है, क्या काम करता है ब्लड हंट? अनिकेत टेल मी. ते विंडोजचे एक्सट्रॅक्ट करतं सर ते युजर Data. काय ते क्रेडेन्शियल डेटा नॉट अ क्रेडेन्शियल बट डेटा, वॉट एवर डेटा इट विल हां. चेक इट, राईट. सो आता ते बघणार आहे आपण. नाव द पॉईंट इज हाऊ टू इन्स्टॉल इट इन युअर सिस्टीम, होस्ट सिस्टीम. जस्ट यूज दिस, then use a console to create a database for what is Neo4j. Neo4j is a database services. So it create a database services behind like server and then start it, right? So once you start Neo4j console command, type the command and then it will show you a remote interface available. Link is this. So open this link in browser and once it open, just enter your user Neo4j and the password is Neo4j or whatever. Okay, so once connect it, it asks you for new password, right? Just create a new password and change the password, right? आता हे झालं तुमचं Neo4j डेटाबेस कनेक्ट झाला. माझा होत नाही, माझा पासवर्ड मी मगाशी चुकवला. सो तिथे तुमचं कनेक्ट झाला पासवर्ड. सो डेटाबेस कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे ब्लडहाउंट, राईट. सो जस्ट टाईप द कमांड ब्लडहाउंट टाईप केल्यानंतर तुम्हाला परत ग्राफिकली मीन्स तुमच्या ब्राउझरमध्ये या तुम्हाला एक ग्राफिकल इंटरफेस शो होईल, राईट. आता तिथे तुम्हाला युजर नेम अँड द पासवर्ड टाईप करायचा आहे. वन्स यू टाईप द युजर नेम द पासवर्ड, डेटाबेस सॉरी तुमची जी आहे ब्लडहाउंटची इंटरफेस तुम्हाला शो होईल. आता इथे ब्लँक आहे सगळ्या गोष्टी. इथे साईटला तुम्हाला काय दिलं आहे, त्याने टूल बार दिला आहे, राईट. आता हे GUI सर्व्हिसेस आहे. ओके, इन्स्टॉल इन GUI सर्व्हिसेस. ओके, आता हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पायथनने पण इन्स्टॉल करायचं आहे, जरुरी नाही, बट यू कॅन इन्स्टॉल pipe3 इन्स्टॉल ब्लडहांट असं पण आपण इन्स्टॉल करतो आहे. आता हे काय करणार आहे, जरुरी आहे, ठीक आहे, दोघं पण करणं गरजेचं आहे. सो एक आपण हे पण केलं आणि हे पण केलं. पुढे इन्स्टॉलेशन कम्प्लिटेड. वन्स इन्स्टॉलेशन कम्प्लिटेड, ट्राय टू एक्सट्रॅक्ट द डेटा फ्रॉम डोमेन. ओके, आता मी तुम्हाला जस्ट सांगितलं यू नीड ॲटलिस्ट वन युजर इन्फॉर्मेशन, लाईक one user, like user, there are administrator user and the password, right, and the IP address where you need to like where you connect the database services or Active Directory IP address, आणि हा तुमचा डोमेन नेम आहे. ओके, ignite.local. आणि तुम्हाला काय करायचं, ऑल डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचं. सो -c इज अ पॅरामीटर टू फाइंड द ऑल डेटा और एक्स्ट्रॅक्ट द ऑल डेटा. ओके, सो ब्लडहाउंट पायथॉन हे जे केव्हा यूज करू शकतो आपण, जर तुमचं pipe3 इन्स्टॉल ब्लडहाउंट असेल तरच आपण हे काय करू शकतो, ब्लडहाउंट पायथॉन यूज करू शकतो, अदरवाईज नाही. आता हे आपल्याला हे वेगळं का केलं आणि हे का ते पण बघणार आहे आपण, ठीक आहे. जेसॉन फाईल आपण इकडे ओपन करूया आणि इथनं आपण एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया. सो टर्मिनलचा यूज करून आपण ब्लडहाउंट यूज करतो आहे पायथॉन. अँड व्हॉट यू क्रिएट, जस्ट यू गेट अ जेसॉन फाईल, देअर आर एक्स्ट्रॅक्टेड डेटा. ओके, हे एंटर केल्यानंतर तो काय करतो, वन डोमेन द फॉरेस्ट, 4 कम्प्युटर, 4 कम्प्युटर भेटले, 13 युजर भेटले, 53 ग्रुप भेटले अँड अदर इन्फॉर्मेशन, ठीक आहे. ही त्याने एक्स्ट्रॅक्ट केली आहे फक्त एका युजर थ्रो. नाव वॉट, आफ्टर द रनिंग ब्लडहाउंट पायथॉन यू विल हॅव अ जेसॉन फाईल, राईट. विच फाईल, जेसॉन फाईल इन युअर करंट डायरेक्टरी, राईट, जिथे तुम्ही हे कमांड टाईप केले तिथे, राईट. आता ती जी ब्लडहांट ती जी जेसॉन फाईल आहे ती कशी यूज करणार आहे आपण, युजिंग द GUI, है ना, युजिंग द GUI. सो नीड टू ड्रॅग द ड्रॉप दो जेसॉन फाईल इन टू GUI. आपला जो ओपन केला आहे आपण वरती, इथे आपल्याला काय करायचं आहे, त्या फाईलला इकडे ड्रॅग करून ड्रॉप करायचं आहे. या यू कॅन इम्पोर्ट युअर फाईल लाईक फ्रॉम हिअर ॲड करून, ठीक आहे. वन्स इट इम्पोर्ट, कुठं आलो आपण,
as it can be observed from the image below that we have computer JSON, domain JSON, group JSON and user JSON. ओके, ही काय अपलोड प्रोग्रेस कंप्लीट दाखवेल तो आणि तुला ॲनालाइज बटनवरती क्लिक करून तुम्हाला बघायचं आहे की त्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेली इन्फॉर्मेशनमध्ये काय काय तुम्हाला भेटतं आहे. ओके, त्यामध्ये त्या डोमेन ॲक्टिव्ह डायरेक्टरीच्या बाकीच्या गोष्टी आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट होतात आणि दिसतात. आता हे इन्युमरेशन आपल्याला आपण स्वतः करायचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय करायचं आहे की फाइंड ऑल डोमेन ॲडमिनवरती क्लिक केल्यानंतर काय भेटतं, इकडे तुम्हाला ट्री डायग्राम शो होतो. ओके, लाईक तुम्हाला त्या युजर्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन भेटते. त्यात तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपोआप त्या युजरची इन्फॉर्मेशन काय काय जास्त नाही भेटणार, पण जेवढी भेटते तेवढी आपण काढायचा प्रयत्न करतो. राईट. सो देर आर like files or hyperlinks. Just open these and see the information related about this, right? So again find the shortest path to domain admin पर्यंत जाण्याचा shortest path क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सप्लेन होईल एव्हरीथिंग. ओके, सो व्हॉट इज दिस निकेत? रिमेंबर काय सर? हे काय ASREP रोस्टिंग, कर्बोस्टिंग ऑथेंटिकेशन. राइट. सो इट्स ना कर्बोस्टिंग ऑथेंटिकेशन सर्विसेस ॲक्टिव्ह डायरेक्टरी मध्ये जो असते त्याचा यूज करून आपण पण हे करणार आहे. सो अगेन इट शो दॅट द अनदर pre-built query that will be using the find ASREP रोस्टेबल युजर. ओके, तो जो ASREP तुमचं जे झालं आहे त्याच्यामध्ये जे रोस्टेबल जो युजर आहे ते पण तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ओके, राईट. सो नाव तो काय करतो, आपल्याला एक छोट्या गोष्टी JSON फाईलमधून आपल्याला शो करतो आहे. आता अगेन हे जर तुम्हाला ASREP किंवा कर्बोज रोस्टिंग वगैरे जर माहिती असेल त्या वगैरे तर तिथे समजेल. आज आपलं झालेलं नाही. आपण फक्त काय करणार आहे की what is bloodhound use, like it is used to extract the data of active directory or domain controller and it is saved in a JSON file. Further you can use this JSON file for extracting or enumerating the information. Okay, so the JSON file used for the enumerations, right? तर हे जे bloodhound आहे हे कशासाठी यूज केलं जातं, इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. डेटा कोणाचा, एडीचा किंवा डोमेनचा. हां, आता हे सेम इन्स्टॉलेशन तुम्हाला विंडोजमध्ये पण करता येतं. सो हाऊ टू इन्स्टॉल दिस इन युअर विंडोज सर्व्हर और विंडोज सिस्टीम होस्ट लाईक दिस. ओके, ही इथनं पुढं विंडोजमध्ये इन्स्टॉलेशन करायची प्रोसेस आहे अँड यूज करायची पण प्रोसेस आहे. सो गो थ्रू दिस नाव. राईट, हे झालं तुमचं विंडोजमध्ये. ते सेम आहे, फक्त थोडासा चेंजेस आहे आणि काम पण सेम आहे. सो व्हॉट इज शार्प फाउंड ऑन द PowerShell, लाईक सेम. ओके, सो आता हे जे आहे शार्प फाउंड सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तो फक्त PowerShellमध्ये यूज केला जातो. ओके, हे नाही केलं तरी चालेल, ॲटलिस्ट एवढं करा. आणि जर करायचं असेल तर हे नीट करा. ठीक आहे. आता याच्यासाठी मॅन्डेटरी चीज काय आहे, व्हॉट इज अ मॅन्डेटरी टू लाईक यूज दिस. If you want to extract any domain controller data, then what you need at least. If you ऍक्टिव्ह directory, okay done, but active directory मधला काय जरुरी आहे, अजून काय जरुरी आहे तुम्हाला की त्या active directory मधला एका युजरचं yes credentials. Okay, great. So it's depend on the priority given to the user, like what priority is given, like what privilege, what access granted to this user. It's depend totally on like. Okay, सो जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचा डेटा बाकीचा, जर त्या युजरला ती इन्फॉर्मेशन असेल तर तेवढाच डेटा तो रिकवर करू शकतो, एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. त्या पलीकडे जर एक्स्ट्रॅक्टची त्याला परमिशन नसेल तर ही और सी द युजर नेम, राईट, कांट एक्स्ट्रॅक्ट द डेटा. ओके, अँड इफ यू हॅविंग द administrator access, then you can like extract everything for the domain controller वरती जेवढं पण आहे ते सगळं करू शकता. बट इफ यू हॅविंग द डोमेन कंट्रोलर ॲडमिन ॲक्सेस, देन तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो द पॉईंट इज द युजर नीड ॲटलिस्ट परमिशन
अँड हां ऑब्वियसली परमिशन तुम्हाला असते म्हणूनच तुम्हाला ॲक्सेस दिला जातो की त्या युजरचा बाकीच्या युजर्समध्ये घुसण्यासाठी. आणि रिअल सिनॅरोमध्ये असं काही नसेल तर तो युजर सेक्युअर असतो. ब्लड हंट चा यूज जरी करून त्याने एक्स्ट्रा करायचा प्रयत्न केला जर होत नसेल तर तो युजर सिक्युअर असतो. राईट, डू इट गाईज. हाँ सर करतो.